अत्यंत हृदयद्रावक घटना समोर येते। लेकीच्या जन्माआधीच वीर जवान शहीद झाले। डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आलेल्या प्रमोद जाधव यांचा अपघाती मृत्यू झाल्यानं सातारा जिल्हा शोक सागरात बुडालाय। पाहूया याविषयी सविस्तर बातमी। लेकीच्या जन्माआधीच वीर जवान शहीद, डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आलेल्या प्रमोद जाधव यांचा अपघाती मृत्यू, सातारा जिल्हा शोकसागरात। सातारा जिल्ह्यातील आरेदरे परळी खोऱ्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या भारतीय सैन्य दलातील जवान प्रमोद परशुराम जाधव यांचे अपघाती निधन झाले आहे। पत्नीच्या डिलिव्हरीसाठी 8 दिवसाच्या सुट्टीवर गावी आलेल्या या जवानाला काळाने घाला घातला असून लेकीच्या जन्माआधीच काही तासात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण सातारा जिल्हा शोकसागरात बुडाला आहे। भारतीय सैन्य दलात सिकंदराबाद येथे कार्यरत असलेले प्रमोद जाधव यांना आई नसल्याने पत्नीच्या डिलिव्हरीसाठी ते विशेष सुट्टीवर गावी आले होते। दरम्यान वाडेपाटा येथे दुचाकीवरून जात असताना आयशर टेम्पोने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। ही बातमी कळताच आरेदरे गावासह संपूर्ण परळी खोऱ्यात शोककळा पसरली। या हृदयद्रावक घटनेचा कळस म्हणजे जन्म घेताच नवजात बालिकेला आपल्या पित्याचे अंत्यदर्शन घ्यावे लागले। काही तासांपूर्वी जन्मलेल्या लेकीला पित्याच्या अंत्यविधीसाठी आणण्यात आले। तो क्षण पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। अनेकांना अश्रू अनावर झाले होते। वीर जवान प्रमोद जाधव यांच्या पश्चात वडील, पत्नी, नवजात मुलगी असा परिवार आहे। त्यांच्या पार्थिवावर जिल्हा प्रशासन व लष्करी विभागाकडून शासकीय मानवंदना देत जड अंतकरणाने अखेरचा निरोप देण्यात आला। यावेळी प्रशासनातील अधिकारी, माजी सैनिक, ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या जवानाच्या अकाली जाण्याने संपूर्ण परळी खोरे व सातारा जिल्हा हळहळ व्यक्त करत आहे। वीर जवान प्रमोद जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली। पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।